नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। काँग्रेस पार्टीमध्ये सर्वात मोठा पक्षप्रवेश, तर काँग्रेसची ताकद आणखी वाढली। 6 आमदारांनी मध्यरात्री काँग्रेसमध्ये केला जाहीर पक्षप्रवेश, तर त्यामुळे राज्याच्या राजकारणात उडाली एकच राजकीय खळबळ। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील सर्वच राजकीय चित्र बदलत चाललं आहे। निवडणुकीत लोकांनी काँग्रेसला चांगलाच प्रतिसाद दिल्याचे दिसून आले। त्यातच आता दुसऱ्या पक्षातील आमदार देखील काँग्रेसमध्ये येत असल्याचे दिसत आहे। यातच तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांना काँग्रेसने मोठा धक्का दिला आहे। भारत राष्ट्र समितीच्या विधान परिषदेच्या 6 आमदारांनी मध्यरात्री काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राज्यात आता पक्षाची ताकद वाढल्याचं चित्र आहे। याआधी केसीआरचे अत्यंत विश्वासू आणि BRSमधील 3ऱ्या क्रमांकाचे नेते केशवराव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी राज्यसभेची खासदारकी देखील सोडली। यानंतर आता विधान परिषदेतील 6 आमदारांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी दिल्ली दौऱ्यानंतर रात्री परतल्यावर त्यांनी त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे। हा प्रवेश सोहळा 1 वाजता झाल्याचं समजतंय। चंद्रशेखर यांचे विधानसभेतील संख्याबळही कमी झाले। याआधीच विधानसभेतील 6 आमदारांनी देखील त्यांची साथ सोडली होती। त्यावरून आता विधानसभेच्या निवडणुकीत BRSला 119 पैकी केवळ 39 जागा मिळाल्या होत्या। त्यातून 6 आमदारांनी साथ सोडल्यानंतर त्यांचे संख्याबळ 33पर्यंत खाली आलं आहे। तर विधान परिषदेत 25 जागा होत्या, त्यातील 6 आमदारांनी साथ सोडल्याने त्यांच्याकडे आता फक्त 19 आमदार शिल्लक राहिलेत। दरम्यान BRSचे नेते आमदार KT रामाराव यांनी आमदारांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे। काँग्रेस संविधानाची रक्षा करत असल्याचा दावा करत असेल तर बंडखोरी केलेल्या आमदारांनी पदाचा राजीनामा द्यायला हवा असंही त्यांनी सांगितलं आहे। दरम्यान काँग्रेस पक्षामध्ये अनेक आमदारांचा जाहीर पक्षप्रवेश झाल्यामुळे काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, देशातील फोडाफोडीचं राजकारण थांबायला हवं का व फोडाफोडीच्या राजकारणाला कोण जिम्मेदार, भाजप की काँग्रेस? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। मित्रांनो, तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह।